कालच माझ्या क्लिनिकमध्ये ना एक महिला आली होती, साधारण 40-42ची होती आणि ती म्हणाली, "डॉक्टर जिने चढताना ना मला गुडघे दुखतात." आणि बघितलं तर व्हिटॅमिन डी कमी, वजन थोडं वाढलेलं, एक्सरेमध्ये थोडे आर्थरेटिक चेंजेस होते. मला असं वाटतं की भारतामध्ये बऱ्याच म्हणजे हजारो लोकांना आता हा त्रास सुरू झाला आहे. फार कमी वयामध्ये त्यांना आता गुडघेदुखी सुरू झालेली आहे आणि ती का? आणि त्याच्यावर काय करायचं? या विषयावर चर्चा करायला आज आपल्याकडे एक सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन, नी रिप्लेसमेंट रोबोटिक सर्जन डॉक्टर आशिष अरबट आलेले आहेत. रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? किंवा नी रिप्लेसमेंट ही टाळता येते का? त्यासाठी काय करायचं? पारंपरिक जास्त चांगलं का? काही पेशंटना याबाबत भीती वाटते. या सगळ्यांची त्यांनी खूप छान उत्तरं दिली. ज्यांचं वय 40च्या पुढे आहे किंवा ज्यांच्या आईवडिलांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी हा एपिसोड अगदी शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर मग चला आता आपण या विषयावर चर्चा करूया डॉक्टर आशिष बरोबर. नमस्कार डॉक्टर आशिष, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. आणि फार सुंदर वाटलं इथे येऊन आणि वेगळी चेतना आहे तुमच्या या वातावरणात आणि ती ऑब्व्हियस आहे. डॉक्टर हल्ली जवळजवळ 40शीतच किंवा आधीच गुडघेदुखीचा किंवा कंबरदुखीचा त्रास, हिप दुखण्याचा त्रास सुरू झाला आहे. तर अशी कुठली 3 महत्त्वाची कारणं आहेत की ज्यामुळे हा त्रास होतो आहे? हिपसाठी जर म्हटलं गेलं ना आपण की पोस्ट कोविड फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्हमध्ये अराऊंड 60 लाख लोक एव्हियन नावाच्या आजाराने त्रस्त झाली आहेत. एव्हियनचे बरेच आजकाल इंटरनेटवर लोक बघत आहेत. बेसिकली त्यामध्ये कोविड व्हायरस यांनी हिप पूर्ण खराब होऊन जातो आहे. वाईट असं वाटतं आहे की सगळे 90% मेल्स असतात. वर्किंग ग्रुप एज रेंजिंग 19 to 40 यंग एजचे लोक आमच्याकडे खूप येत आहेत आणि बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आता आल्या आहेत की त्यांना पूर्ववत करता येईल. काय होतं की ह्या यंग लोकांचं लाईफ पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातं. कोविडमधनं आलेत आणि आगेतून निघाले, फुफाट्यात पडलेत, जॉब्स गेलेत, डिवोर्सेस झालेत, बऱ्याच गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत आणि सायकोलॉजिकल कम्प्लिटली डिप्रेस्ड झालेले असतात. कारण काय बाथरूमला जाणं पण डिफिकल्ट होऊन जातं. पण त्याची स्टेजिंग आहे आणि स्टेजिंग अर्लीमध्ये आले तर आजकाल काही आम्ही स्टेम सेल्स दर गोष्टीलाच सर्जरी लागेल असं नाही आहे. बरोबर आहे. सगळ्यात लहान पेशंट कुठला बघितला आहे तुम्ही? सर्वात यंग ज्याला मी रिप्लेस केलं इज 18 years old. 18व्या वर्षी पण होतं म्हणजे. तो एज नाही आहे, तो आजार किती खराब कोविड होता, किती हे होता. आता नीचं जर आपण घेतलं तर नीमध्ये उतार वयात जास्त होतं आहे, पण हिपमध्ये वी आर सीइंग व्हेरी यंग पीपल. पण मग गुडघेदुखीची अशी कुठली? आणि गुडघेदुखीची मेन कारणं एक तर जेनेटिक, तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल तर. सेकंड थिंग, तुम्ही मॅरेथॉन रनर्स आहात, तुम्ही फुटवेअर सांभाळत नाही आहे, लाँग स्पोर्ट्स आणि वेट. वन ऑफ द मेन रिझन इज वीकेंड वॉरियर्स. आठवडाभर काही करायचं नाही आणि सडनली आपण 10 किलोमीटर पळून यायचं. स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्पोर्ट्समध्ये फरक ठेवावा. म्हणजे स्पोर्ट्स आणि एक्सरसाइज. लोक आता क्रिकेट खेळणार त्यांना वाटतं मी फिट आहे किंवा फुटबॉल खेळणार मी फिट आहे. नाही, कुठलाही प्लेयर असतो तो पहिले आपली पूर्ण बॉडी ही वर्क्स ऑन हिज होल सेल्फ. तुमची बॉडी, तुमचे मसल्स किती फिट आहेत, तुमचे लिगामेंट्स किती चांगले आहेत, तुमचं डाएट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि आजकाल रॅम्पंटली स्मोकिंग आणि यूज ऑफ द अदर ड्रग्स ड्युरिंग स्मोक, त्यांनी पण आम्ही खूप यंग लोकांमध्ये अर्थरायटिस बघतो आहे. स्मोकिंग इज वन ऑफ द मेन रिझन्स. आणि ऑफकोर्स वी शुड नॉट नेम ऑल दोज जे स्मोकमध्ये टाकून आजकाल घेत आहेत, त्यांनी पण आम्ही हे कार्टिलेज लॉस फार बघतो आहे. आणि यंग एजमध्ये सिटिंग जॉब्स, लॅक ऑफ एक्सरसाइजेस आणि खूप फॅट जमतं मसल्समध्ये बिकॉज सिटिंग जॉब्स. सो वी वर हंटर्स अँड गॅदरर्स टू बिगिन विथ. सो वी आर नॉट डुईंग इट. ॲटलिस्ट 4 days a week काही ना काहीतरी आपण करायला पाहिजे सो दॅट वी मेंटेन द टोन.
मसलचा टोन मेंटेन राहिला की तुमचे नीज तरी ॲटलिस्ट नॉर्मल राहतात. आणि एक मोठा विषय जो आपण एस्पेशली साऊथ एशियन्स टाळतो इज फुटवेअर. आपण फार निष्काळजी आहोत आपल्या फुटवेअरबद्दल. काहीही घालायचं, कुठेही चालायचं, कुठल्याही सरफेसवर चालायचं. विशेषतः आम्ही हिल्स घालतो. नाही, हिल्स ॲक्च्युली लिमिटेड हिल्स जर 2 इंच 3 इंच हिल्स असं इट इज गुड फॉर युअर नीज. रिअली? या पण ते स्टिलोटोज किंवा मोठे काय घातले दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट थोडं हिल असावं, पण त्याला कॅरी करता आलं पाहिजे, मसल्सला टोन असलं पाहिजे. सी इदर यू अंडरस्टँड युअर बॉडी. आता बॉडीमध्ये पण जेव्हा जिमला जातात प्रत्येकालाच 6 पॅक्स असं नाही आहे. 3 प्रकारच्या बॉडी असतात. दे हॅव एक्टोमॉर्फिक बॉडी, एंडोमॉर्फिक बॉडी आणि मिझोमॉर्फिक बॉडी. म्हणजे बेसिकली तुमची जी बॉडी टाईप आहे त्या हिशोबाने जर तुम्ही व्यायाम केलेत तर हे आजार टाळता येतील. आज जे प्रेक्षक बघतायत त्यांना कळायला पाहिजे. एक तर एक्टोमॉर्फिक बॉडीचा एक्झाम्पल आपण घेतलं तर शाहरुख खान, शाहिद कपूरची जी बॉडी आहे म्हणजे ॲथलेटिक बॉडी, लीन बॉडी, दीपिका पाडुकोनची बॉडी जी आहे. सो त्या लोकांनी दे शुड मोर गो फॉर ॲथलेटिक्स, जिमनॅस्टिक्स, समथिंग लाईक कराटे, टायची. पण ती लोकं जेव्हा हेवी वेट ट्रेनिंग करतात बॉडी डेव्हलप होणारच नाही आहे. हेवी म्हणजे अतिशय हेवी, 10 टाईम्सचा बॉडी वेट करून मारतायत, त्यांना इंजरीज होतात, लिगामेंट्स गेले, इंजरी सुरू झाल्या की मग हे अर्थरायटिस आणि हे सगळं सुरू होतं. एंडोमॉर्फिक बॉडीचे एक्झाम्पल्स आर असे राऊंडेड पर्सनॅलिटीज असतात. एक्झाम्पल से गोविंद धाव, दॅट काइंड ऑफ पीपल. तर त्यांनी डाएट प्लस स्ट्रेन ट्रेनिंगवर जास्त फोकस करायचा आणि कार्डिओ एवढं करायचं नाही, तर बॉडी त्यांची लूज होते. बिकॉज त्यांच्यामध्ये फॅट कंटेंट, थोडेसे ओबीज असतात, थोडेसे ओबीज. सो देन दे शुड मोर फोकस ऑन स्ट्रेन ट्रेनिंग ऑन द मशीन्स. बर. आणि डाएटमध्ये फार पर्टिक्युलर राहायला पाहिजे ना. गोड खातायत, वीकेंडला पूर्ण आठवडा एक्सरसाइज करतात आणि वीकेंडला दे हॅव अल्कोहॉल और दे लूज इट. आणि मिझोमॉर्फ जे आहेत त्यांनी कार्डिओ नाही करायचं, कमी करायचं. का? सी काय असतं की स्किन आणि मसलच्या मध्ये जी स्पेस आहे त्यांची जास्त आहे. सो दे एदर डेव्हलप फॅट देअर किंवा नुसतं कार्डिओ करत बसला तर ते लूज होतं, तर ती बॉडी त्यांना टोनमध्ये राहत नाही. सो एंडोमॉर्फ शुड ऑलवेज डू गुड डाएट कंट्रोल आणि स्ट्रेन ट्रेनिंग ऑन मशीन्स. बर. ओके. आणि रेग्युलर करायला पाहिजे ते. आणि तिसरी प्रकारची बॉडी असते मिझोमॉर्फिक. म्हणजे इफ यू हॅव बॉर्न विथ अ गुड फिजिक, से अक्षय कुमार और दैट काइंड ऑफ विद्युत जमवाल काइंड ऑफ पर्सनॅलिटीज. सो दे आर लकी, दे आर नेचर्स फ्रीक्स, दे हॅपी. तो दे शुड कंटिन्यू डुईंग स्ट्रेन ट्रेनिंग आणि एन्ड्युरन्स एक्सरसाइजेस, म्हणजे बॉडी वेट ट्रेनिंग झालं किंवा दोज पीपल हॅव लेस प्रॉब्लेम्स इन लाईफ. पण मिझोमॉर्फचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की दे पुट ऑन वेट ऑल्सो व्हेरी अर्ली, दे लूज वेट आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशन खूप करत बसलात तर मग कार्डियक प्रॉब्लेम त्यांना जास्त होतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.